पप्पा ऐक जरा डॉक्टरला फोन लावलास तू? हो केला डॉक्टरला. येत आहेत डॉक्टर. पप्पा बघितलं येत आहे तर डॉक्टर काही होणार नाहीये तुम्हाला. हा पप्पा सिद्धिराज गाडे पाटील, आता तू कितीही प्रयत्न कर, या घरावर येणारं नष्टचर्य तू थांबवू शकणार नाहीस. आज ना उद्या तुला तुझ्या पप्पांना कायमचं कमावं लागणार आहे. आणि तेव्हाही तुझ्याच लाडक्या लेकीवर आळ येणार आहे. मनाची तयारी करून ठेव. देवा देवा प्लीज काकांना वाचव, त्यांना काही होऊ देऊ नकोस. रेणुका सिद्धू हा पप्पा पप्पा तुम्हाला काही होणार नाही. शांत राहा. आम्ही आहोत ना. काही होणार नाहीये तुम्हाला. देवा शेवटी तुलाच दया आली. आई, बाबा, अरे कुठे गेले सगळे? हे घे. मस्त. आलीस बाळा, कशी आहेस? आजी, कशी आहेस तू? मी खूप मिस केलं तुला. तुला पण आली ना माझी आठवण? आम्ही पण तुला खूप मिस केलं बघ. आई कुठे आहे? आई, जानू कधी आली ग बाळा? आत्ताच का? वा वा वा, किती छान वाटते बघ तुला बघून. कशी आहेस तू? मी कशी दिसते? एकदम ठणठणीत. आणि आता तू आलीस की नाही, मग आणखीन ठणठणीत झाले मी. तू बस, मी पाणी आणते. हा अगं बाई, हे घे. थँक्यू. हे असे तुम्ही सगळे माझे लाड करताना आणि मग माझा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. जानू काय ग, कशी आहेस? बाबा मी मस्त आहे. हो, पण तिकडे गेलीस आणि विसरलीसच आम्हाला. अगं साधा एक फोन नाही केलास तू. नाही हो बाबा, असं नाहीये. काय आहे ना, तिथे खूप नेटवर्क इश्यू होता. पण एक दोन वेळा झालं होतं माझं आईशी बोलणं. हो 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 ग, पण तुझी खूप आठवण येत होती का आम्हाला? मला सुद्धा तुम्हा सगळ्यांची खूप आठवण आली. बरं, प्रवास कसा झाला तुझा? प्रवासात काही त्रास वगैरे? नाही, अजिबात नाही. प्रवास पण खूप छान झाला. जानू, दर्शन छान झालं ना ग? जानू, गर्दी होती का ग खूप? आणि राहायची सोय तरी नीट होती ना? अरे हो हो हो, जरा थांबा. एकाच वेळेला किती प्रश्न विचारताय? बरं, दर्शन अगदी उत्तम झालं. गर्दी अजिबात नव्हती. आणि अभिषेकाचा प्रसादही आणलाय मी. बरं आई, मला सांग, भावनाताई कुठे आहे? मला तर आपल्या छोट्या बाहुलीला कधी भेटते असं झाले. मी एक काम करते, पटकन हातपाय धुवून येते. जानू, डॉक्टर काय झालं काय पप्पांना? टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. बीपी हाय झालेला आहे त्यांचं. स्ट्रेस भरपूर वाढला आहे. मी टेस्ट लिहून देतो, त्या करून टाका लगेच. हो, आम्ही उद्याच पप्पांना घेऊन येऊ हॉस्पिटलमध्ये. आणि काही वाटलं तर मला कॉल करा. सिद्धू, ह्या अशा वेळी तुला हे सुचलं म्हणून ठीक आहे रे, नाहीतर आई तू नको टेन्शन घेऊस.
डॉक्टर काय म्हणाले लक्षात आहे ना? इतकं काळजी करण्यासारखं काही करा नाही तर होतील ठीक. आई म्हणजे मगाशी पप्पांना काय झालं काही कळतच नव्हतं. मी काय म्हणते त्यांना आता त्रास तर नाही होणार ना? पण पप्पांना असा अचानक त्रास झालाच कसा? पण पप्पांना असा अचानक त्रास कसा झाला? काय झालं? तुम्ही सगळे असे अचानक शांत का झालात? मला असं वाटतंय की भावना आणि आमचा बाळ या घरात सेफ नाहीये. मी या दोघांनी आमच्या घरी नेतोय. जानू अगं भावना तिच्या सासरी गेलीये. का? एक मिनिट, ती तर काही दिवस इथेच थांबणार होती ना? तू सांगितलं होतंस तसं मला. अगं जानू, काय इतके सगळे प्रश्न काय अगदी अगदी आल्या आल्या प्रश्न विचारतेस? अगं आत्ताच आलीस ना तू, बोलू ना आपण ना, सावकाश बोलू ना आपण. नाही नाही नाही, एक मिनिट, नक्की काय झालं? तुम्ही सगळे माझ्यापासून काही लपवताय का? नाही, त्या दिवशी वीणाबाईंनी तूही मला कॉल केला होतास आणि तू मला असं म्हटलंस की जानू थोडे दिवस तू तिथेच थांब. तेव्हाही मी तुला प्रश्न विचारला पण तू मला काही नीट उत्तर दिलं नाहीस. प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. काय झालंय सांगा मला. जानू अगं तू वेडी आहेस का? आम्ही का लपवू तुझ्यापासून काही? हो, आणि तुला तर माहिती आहे ना सिद्धू कसा आहे. त्याच्या मनात आला आणि तो घेऊन गेला भावनाताई आणि बाळाला. हो ग. नाही, मला माहितीये तुम्ही सगळे खोटं बोलताय, काहीतरी घडलंय आणि तुम्ही मला सांगत नाही आहात. प्लीज सांगा ना मला काय झालंय नक्की. मला खरंच कळत नाही, या घरात असं लपवा छप्पी का सतत चालू असते? सांगून टाका ना तिला सरळ जे काय आहे ते. का लपवताय तिच्यापासून? हा, काय उपयोग? संतोष जरा गप्प राहा, आत्ताच आली नाही. मग काय झालं? आत्ताच आली तर तिला कळायला नको तिच्या नवऱ्याने काय काय प्रताप केलेत ते कळू दे. काय? शयन तिथे आला होता? का आला होता तो इथे आणि काय केलं त्याने? संतोष दादा प्लीज तू तरी मला सगळं खरं सांग. जानू टेन्शन घेऊ नको, मी तुला सगळं खरं खरं सांगणार. यांचं माहित नाही पण तुझा नवरा आला होता इथे आणि नुसता आला नव्हता, सामान घेऊन आला होता इथे राहायला. आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढण्याची धमकी पण दिली त्याने. अगं भावनाच्या मुलीच्या 5वीच्या पूजेच्या दिवशी त्या पोलिसांना इथे घेऊन आला. हे इथं काहीच नाही, भावनाच्या मुली. तोष पुरे आता. आई, संतोष दादा हे सगळं काय सांगतोय? खरंच जयंत इथे आला होता आणि त्याने हे सगळं केलंय का? तू तरी सांग ना मला. हो बाळा, आला होता पण हे बघ आता तो इथे नाहीये. आता तो इथून गेलाय. तू आता काही काळजी करू नको आणि मुळात हे सगळं डोक्यात ठेवूच नकोस आता. आई अगं पण जानू, अगं आई म्हणाली तसं आता काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. हे बघ जयंतला आता अजिबात घाबरू नकोस तू, ठीक आहे? बरं तू आधी जा, जरा फ्रेश होऊन घे, काहीतरी खा आणि नंतर आपण बोलूया सावकाश. जा. बरोबर बोलतायत बाबा. जानू तू चल फ्रेश होऊन घे आधी. चल चल. अगं